आपण जर आयुष्यात विश्वास ठेवून वागलो, मग ते कुटुंबातल्या लोकांवर विश्वास असू द्या, मित्रांवर असू द्या, आपल्या इतर सहकार्यांवर असू द्या, ज्या वेळेस तुम्ही विश्वासाने वागता त्यावेळेस तुम्ही 100% प्रामाणिक असता. आणि ज्यावेळेस तुम्ही 100% प्रामाणिक असता त्यावेळेस तुम्ही कधीच ताण तणावामध्ये नसता. कारण तुम्ही मोकळ्या मनाने, विचाराने आणि कृतीने सुद्धा एकदम पॉझिटिव्ह असता. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो त्यांनी जर सकारात्मक तुम्हाला घेतलं किंवा तुम्ही जर त्या पद्धतीनं सकारात्मक प्रयत्न केला तर जगण्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. एकतर विश्वासघात होणार नाही आणि तुम्ही जे काय करताय त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. फक्त घातकी लोकांनी जर घात केला तर चांगली सुद्धा नाती वाईट होतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं मैत्री अशाशीच करायची, चर्चा अशाशीच करायची किंवा संवाद अशाच लोकांशी ठेवायचा जे मनानं निर्मळ असतील आणि स्वभावाने चांगले असतील. काही जण स्वभावाने चांगले असतील आणि मनाने घाणेरडे असतील, सत्यानाश. गर्दी मित्रांची करण्यापेक्षा दर्दी लोकांशीच संवाद ठेवा, विचार चांगले ठेवा, बघा फरक पडेल. असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला माझं मत पटेल की नाही हा संशोधनाचा विषय, पण खरंय की नाही?